कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय अहो सर ते काय झालं की हे सगळं ना त्या मॅडम आल्या त्या अशा धडकल्या आणि मग हे असं सगळं पाणी. काय टेंडर? हा हा सर सर. दिस इज रिडिक्युलस. रेडिक्युलस नाही सर, टेंडर आहे ते. हे टेंडर नाही अँड दॅट्स माय प्रॉब्लेम विश्वरूप. हा? सर म्हणजे तेव्हा हा अर्ज आहे तर तर हे हे टेंडर आहे सर. बघा टेंडर याच्यात आहे. हे काय हे अहो सर, अहो अहो लीला मॅडम मुळे आय नो तिच्यामुळे खूप मोठं नुकसान होत आहे आपलं, पण नाव व्हॉट? नाही 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 सर, ऍक्च्युली लीला मॅडम मुळे आपल्या कंपनीचं नुकसान होण्यापासून टळलंय. म्हणजे सर जेव्हा तुम्ही टेंडर वाचलत ना तेव्हा त्याच्यावरती अमाऊंट होती 20 लाख, पण याच्यामध्ये 1 शून्य ऍड झालंय. म्हणजे सर आता हे टेंडर 2 कोटीचं झालंय. हा सर, नाही म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंच नसतं, पण सर आपल्या कंपनीची इमेज आणि रेप्युटेशनही खराब झालं असतं. सॉरी सर, माझ्याकडनं चूक झाली. मी आता हे सगळं करेक्ट करतो. एक्स्ट्रीमली सॉरी सर. मी लीलावर विनाकारण ओरडलो. तिला इथून हकललं. तिने पुढे केलेला फ्रेंडशिपचा हातही रिजेक्ट केला. तिला कसं वाटत असेल? असं कोणी वागतं का? मला ठीक नोकरीवरनं काढून टाकलं आणि माझ्या मैत्रीला पण लाथाडलं. हे असं वागवतात वाटतं बायकोला. आजी तुम्हाला हसायला येतंय? नाही, अजिबात हसले नाहीये मी. हे बघ, माझ्याकडे बघ बाळा. तिला मी काहीतरी बोलतेय ना, माझ्याकडे बघ. मला असं म्हणायचंय बाळा की नवरा बायकोच्या नात्यामध्ये जशी प्रेमाची आवश्यकता असते ना, तशी थोडी भांडणाची देखील गरज असते ग. नात्यातला समतोल राखण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी. थोडीशी भांडणं आजी, थोडीशी भांडणं. आम्ही त्या लग्नाच्या आधी आणि आता सुद्धा फक्त भांडतच असतो. प्रेमाचा तर पत्ताच नाहीये. म्हणजे मैत्रीचा पत्ता नाहीये, प्रेमाचा नाही, प्रेमाने बोलण्याचा पत्ता नाही असं म्हणायचं. कळलं, मला कळलं. पण बाळा लीला, आधी तुमच्या दोघांमध्ये मैत्री तर होऊ दे. घाई कशाला? आज तू हात पुढे केलास ना मैत्रीचा. आता काही कारणांमुळे नाही जुळून आल्या गोष्टी, राहू दे. उद्या तो हात पुढे करेल, होईल तुमच्यात मैत्री. अजिबात नाही, अजिबात नाही. माझ्या मैत्रीला लाथाडलं ना त्यांनी. मग आजी आता ना अगदी एजे माझ्या मागे मागे जरी आले ना मैत्री करायला, तरी मी नाही करणार मैत्री. हो. विश्वा, हा सर. एक बुके ऑर्गनाइज कर. ओके सर, पण कशासाठी? कोणी डेलिगेट्स येणार आहेत का?
कोणासाठी कशासाठी तुला काय करायचंय ते सांगितलं तर कर ना. हे टेंडर प्लीज प्लीज आता टाइमवर सबमिट होऊ दे. सर मला कळलं तरच कसा बुके आणायचा हे ठरवता येईल ना. नाही आणतो. एक दोन तीन चार. हा, हे पहिलं प्रोफेशनल मीटिंग असेल तर त्यासाठी, हे आजींना द्यायचं असेल तर त्यासाठी, हे घरात ठेवायचं असेल तर त्यासाठी, आणि हे ऑप्शनला टाकू मरू दे. आणि हे सॉरीचं कार्ड हे सरांनी सांगितलंय म्हणून. एजे सर सॉरी कोणाला म्हणणार असतील? मुळात एजे सर आणि सॉरी नक्कीच कोणीतरी स्पेशल व्यक्ती असणार, म्हणूनच सरांनी हे कार्ड मागवलं असेल. चला. तू झोपली आहेस का? मला काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं होतं, बट नेव्हर माइंड. नाही म्हणजे मी आहे तशी जागी. बोला तुम्ही. हा बुके तुम्ही माझ्यासाठी आणलाय? माझ्यासाठी आणलाय ना, मग माझ्या हातात द्या. तुझ्यासाठी आणलं हे तुला कळलंय ना? दॅट्स इनफ. नाही, तुम्ही मला मनवताय, मग तुम्ही काय भाव खाताय? थँक्यू. एजे, ही फुलं स्वतः तुम्ही निवडलीत माझ्यासाठी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.